अमरावतीमध्ये डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, सगळ्यांचं मन विदीर्ण झालं आणि त्याची चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं अतिशय कसोशीनं सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की कोणत्याही दोषीला बिलकुल सोडल्या जाणार नाही. परंतु दुसरी बाजूसुद्धा की जे बालकं होते त्या 3 बालकांना जरी परिचारिका, तिथले स्टाफ, अटेंडंट वाचू शकले नाही, तरी त्या सगळ्या अंधारात आगीमध्ये ते स्वतः प्रवेश करून त्यांनी बाकीच्या बालकांचा जीव वाचवला. स्वतःच्या मुलासारखं त्यांना उचलून आणलं. त्यामध्ये त्यांचे हात सुद्धा भाजून आणि म्हणून असे जे जीवावर उदार काम करतात त्यांचा सत्कार करणं अपेक्षित. खरं म्हणजे बालगोपालांसाठी गोपालकाला आणि दहीहंडी असते. यावर्षी भारतीय जनता पक्षाने ठरवलं होतं की दहीहंडी साजरी करायची, पण जेव्हा बालकांचा जीव गेला या दुःखद वातावरणात दहीहंडी करू नये असं भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमनी ठरवलं आणि तो पैसा जो खर्च करणार होतो तो प्रत्येकाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, जे मृत बालक झाले त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत शासन करेल ती करेल, पण एक फूल नवे फुलाची पाकळी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून. त्याचप्रमाणे जे बालक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आता उपचाराकरता शासन खर्च करणार आहे, परंतु त्यांना राहण्याचा खर्च वगैरे जो येतो त्यासाठी सुद्धा मदत ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रवीणजी पोटे पाटील, त्याचप्रमाणे आमदार राजेश तायडे, आमदार प्रवीण तायडे, राजेश वानखडे, आमदार प्रतापदादा अडसळ, आमचे जिल्हाध्यक्ष आणि शिवराय भाऊ कुलकर्णी प्रवक्ते, जयंतराव डेनकर, निवेदिताताई चौधरी, नितीन गुडदे, महापौर श्रीचंद तेजवानी या सगळ्यांनी ठरवलं की ही मदत करायची आणि ती मदत करण्यासाठी आणि त्या शूर म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार झाल्या त्या कर्मचाऱ्यांचा सत्कारसुद्धा केला. CS पवारसाहेब त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यासोबतच जे कर्मचारी आहे त्यांना कॉन्ट्रॅक्टर कमी पगार देतोय त्या संदर्भातही आम्ही पाठपुरावा करणार आहे. जिथे दोषी असेल त्या दोषीला दंडित केलं पाहिजे, परंतु चांगलं काम करतात त्याचा सत्कारही केला पाहिजे. माझी एवढीच विनंती आहे की या गोष्टीचं राजकारण करू नये, कारण काही लोक इथे येऊन उगीचच राजकारण करतात आहे, कोणाला तोंडाला काळा फासतात आहे, फासण्याचा प्रयत्न करतात आहे. असं करू नका, कारण शेवटी आरोग्याच्यासाठी हे कर्मचारी काम करतात. ज्या कोणत्या कंत्राटदाराने जे चुकीचं खरेदी केली असेल किंवा चुकीची वायरिंग केली असेल त्याला निश्चितपणे दंडित झालं पाहिजे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही भारतीय जनता पक्ष आता इथनं बाकीच्या हॉस्पिटलमध्येही जातो आहे आणि जे बालकं मृत झाले त्यांच्या घरीसुद्धा आम्ही भेटतो.